हाय हॅलो नमस्ते, मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला भेंडीच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे। तर इथे पाहू शकता एकदम कवळी अशी मी भेंडी घेतली आहे। भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। तर आता इथे भेंडी आपल्याला कट करायची आहे। तर या पद्धतीने आपल्याला भेंडी कट करून घ्यायची आहे। त्याचे पाठीमागचं आणि पुढचं देठ आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि अशी क्रॉस आपल्याला भेंडी कट करून घ्यायची आहे। या पद्धतीने भेंडी कट केली तर ती दिसायला सुद्धा छान दिसते। तर पाहू शकता खूप जास्त जाड आपल्याला भेंडी नाही कट करायची आणि खूपही जास्त पातळ सुद्धा नाही करायची। तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला ही भेंडी कट करून घ्यायची। अशा पद्धतीने त्याचे पाठीमागचं आणि पुढचं देठ काढून घ्यायचे आणि मग या पद्धतीने आपल्याला ही भेंडी कट करून घ्यायची। बऱ्याचदा भेंडी किडीची सुद्धा असते, त्यामुळे ती कट करताना एकदा व्यवस्थित पाहायचं आहे। तर या पद्धतीने आपल्याला ही सर्व भेंडी कट करून घ्यायची आहे। आता संपूर्ण भेंडी मी कट करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते। तर पाहू शकता इथे मी सर्व भेंडी कट करून घेतली आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया। आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे। कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तर इथे मी एक पळी तेल घालणार आहे। आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे। जिरे फुलले की यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत। आता त्यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता घातल्यानंतर यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत। तर इथे मी 8 ते 9 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत। तुम्ही मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे। लसूण हिरवी मिरची परतली की यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे। तर एक छोट्या आकाराचा कांदा मी कट करून घेतला होता, तो यामध्ये घातला आहे। आता यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो देखील मी कट करून घेतला आहे, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता कांदा आणि टोमॅटो 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो घातल्यामुळे भेंडीच्या भाजीला टेस्ट खूप छान येते। आता 1 मिनिटभर मी हे सर्व परतून घेतलं आहे। आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। तर इथे पाव चमचा हळद घातली आहे। हळद घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे। आता हे हळद आणि हिंग तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला भेंडी जी आपण कट करून घेतली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे। आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। तर आता यावरती झाकण ठेवून आपण 5 मिनिटे ही भाजी शिजवून घ्यायची आहे। अधूनमधून झाकण काढून भेंडी हलवायची आहे, नाहीतर मग ती खाली लागू शकते। तर 5 मिनिटं झाली आहेत आणि आता झाकण काढून आपण चेक करूया। अधूनमधून मी भाजी चेक करत होते। आता आपण चेक करूया भेंडी शिजली आहे का। तर पाहू शकता इथे भेंडी छान अशी मऊसूत शिजली आहे। आता आपण गॅस बंद करूया। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही भेंडीच्या भाजीची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका। तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।